डायबिटीज सिरीजमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात टाईप 2 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीजमध्ये काय काय टाळावे त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. जसे व्हाईट रिव्हॉल्युशन झाले तसे हॉस्पिटलची संख्या वाढत गेली. म्हणजेच काय, तर अनेक समस्याचं एक समस्या मूळ म्हणजे दूध. ते कसे पहा, ज्यावेळेस आपलं इन्सुलिन रेजिस्टन्स होतं, जर आपण दुग्धजन्य पदार्थ घेतले तर IGF-1 नावाचा इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर म्हणजे बहुरुपया हा जास्त सिक्रेट होतो. बहुरुपया का, इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर म्हणजे इन्सुलिन सारखं दिसणारा, आणि तो काय करतो, इन्सुलिन जे रिसेप्टर ज्या ठिकाणी जातं त्याच पेशी तिथं रिसेप्टरला चिटकून बसतो. अशा वेळेस काय होतं, तर इन्सुलिन रेजिस्टर अजून स्ट्रॉंग होतं. प्लस कॅन्सर, बरेचसे कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर, हे सुद्धा कशाने तयार होतं, IGF अनकंट्रोल ग्रोथ. त्यानंतर ह्याच्यामधील दुधामधील केसिन नावाचं ॲमिनो ॲसिड फक्त 15% डायजेस्ट होतं, 15% पचतं, 85% ते त्यामध्ये फिरत राहतं आणि ते WBCला मारतं. त्यामुळे आपली इम्युन पॉवर कमी होती. त्यामुळे लॅक्टोज इंटॉलरन्स होतं. लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे काय, तर गॅसेस, ॲसिडिटी, अपचन हे वाढतं. त्याचबरोबर दूध एक असं आहे की आपले कन्झम्पशन अतिशय जास्त आणि प्रोडक्शन खूप कमी. म्हणजेच काय, तर भेसळयुक्त खूप येतं. त्याचबरोबर जनावरांना मॅक्झिमम गायांना ऑक्सिटोसिन नावाचं इंजेक्शन दिलं जातं. हे खूप हार्मफुल आहे, खूप घातक आहे. 85 ते 90% पनीर हे डुप्लिकेट आहे मार्केटमध्ये, असा अभ्यास. निसर्गतः बाळाला सुरुवातीचे काही दिवस माते दूध दिलं जातं. त्यानंतर ॲटोमॅटिक दात आल्यानंतर निसर्ग सांगतो की आता तू घन पदार्थ खायचे चालू कर म्हणून सांगतात. त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स खूप होतो. हार्मोनल इम्बॅलन्सचे आजार, ग्रंथीचे आजार खूप वाढले. थोडक्यात PCOD, थायरॉईड, प्रोस्टेट कॅन्सर, डायबिटीज हे सगळे ग्रंथीचे आजार आहेत. वासरू 18 महिन्यांनी वयात येतं आणि आपले 18 वर्ष, हा डिफरन्स आहे. त्यामुळं आपल्याला ते चालत नाही. तसेच जर आज बघितलं तर कोणत्याही प्रत्येक देशाचा अभ्यास केला तर ज्या देशांमध्ये सर्वात जास्त दूध पिले जाते त्या ठिकाणी हाडांचे विकार खूप आहेत, आणि ज्या देशांमध्ये दूध अजिबात पिले जात नाही त्या ठिकाणी हाडांचे विकार खूप कमी आहेत. भारत, न्यूझीलंड या ठिकाणी खूप पिले जातं दूध, त्या ठिकाणी खूप आहे हाडांचे विकार. आणि आफ्रिका, गयाना या ठिकाणी अजिबात दूध गेलं त्या ठिकाणी हाडांचे विकार अजिबात नाही.